नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून. काल आपण फर्स्ट लेसन बघत आहोत अवर एन्व्हायरमेंट. त्यामध्ये आपण काल ग्रोथ ऑफ ॲनिमल, लुक आपल्या आजूबाजूचा परिसर ही माहिती बघितली. त्यानंतर अ स्पॅरो अँड रोड साईड स्टोन, दगड आणि चिमणी यांमधला जो फरक आहे तो बघितला. त्यामध्ये आपण बघत होतो इट्स नॉट टू बी सेम विथ अ स्पॅरो द बर्ड्स नीड्स. चिमणी घरट्यामध्ये राहत असते. दे मूव्ह हिअर अँड देअर ऑन देअर ओन. ती स्वतः इकडे तिकडे फिरत असते. दे ईट इन्सेक्ट अँड अ ग्रेन. ती कडधान्य आणि कीटक हे खात असते. दॅट इज वाय दे ग्रो. त्यानंतर तिची वाढ होत असते. दे ले एग इन अ नेस्ट. ती तिची अंडी त्या घरट्यामध्ये घालत असते. लिटिल स्पॅरो हॅच फ्रॉम दीज एग्स. स्पॅरो टेक अ लॉट ऑफ केअर ऑफ देअर यंग वन्स. आणि ती आपल्या पिलांची काळजी घेत असते. सेकंड आहे व्हाय डू वी सी दीज अ डिफरन्स बिटवीन द स्पॅरो अँड द स्टोन. दगड आणि चिमणी यांमध्ये काय फरक आहे हे आज आपण बघणार आहोत. द स्पॅरो इज अ लिव्हिंग थिंग्स अँड द स्टोन इज अ नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे सजीव आणि नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव. सजीव म्हणजे काय तर स्पॅरो जिवंत हालचाल करते, दॅट इज लिव्हिंग थिंग्स. स्टोन इज अ नॉन लिव्हिंग थिंग. दगड हलतोय का नाही म्हणजे ती कशी झाली, नॉन लिव्हिंग थिंग, निर्जीव वस्तू झाली. मग आपल्याला यामधूनच लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग शिकायचं आहे. जसं की आपल्या घरचा फ्रीज असेल, तो आपण काय करतो, हलवतो. त्यानंतर टेबल आहे. ह्या वस्तू कशा आहेत हे डिफरन्स करायचे. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. थिंग्स इन अवर सराउंडिंग फ्रॉम अ टू ग्रुप. आपल्या सराउंडिंगच्या, आपल्या आजूबाजूच्या परिसराचे दोन ग्रुप्स पडतात, लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स. मग लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय तर सजीव आणि नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव. मग सजीव वस्तूंमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, एक आहे ॲनिमल आणि एक आहे प्लांट. ॲनिमल मीन्स प्राणी आणि प्लांट्स म्हणजे झाडे. लिव्हिंग थिंग्स आर टू काइंड्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. झाडे आणि प्राणी. ॲनिमल्स हॅव अ बेबीज अँड सीडलिंग्स ग्रो फ्रॉम अ सीड्स. ॲनिमल्स हॅव अ बेबीज म्हणजे प्राणी हे आपल्या बाळांना जन्म देत असतात. अँड सीडलिंग्स ग्रो फ्रॉम अ सीड. आणि ज्या छोट्या छोट्या बिया आहेत ते सीडलिंग्स होतात, ग्रो होतात म्हणजे वाढतात. दे सीडलिंग्स दॅन ग्रो इन टू प्लांट. आणि त्या वाढलेल्या बियांपासूनच काय तयार होतं तर झाड तयार होतं. दिस टेल अस दॅट प्लांट्स आर लिव्हिंग थिंग्स. त्यालाच आपण काय म्हणतो तर लिव्हिंग थिंग्स. म्हणजे काय तर त्या झाडांची काय झाली, वाढ झाली. प्लांट्स टू मूव्ह. फॉर एक्झाम्पल व्हेन अ बर्ड ब्लूम्स इन टू अ फ्लॉवर इट्स पेटल्स ओपन, बट मोमेंट्स ऑफ प्लांट आर नॉट टू इझिली सीन. प्लांट अल्सो नीड फूड. व्हेन अ बर्ड म्हणजे जे आपलं साधं झाड असतं, त्या झाडाला जे बर्ड येतं, जी कळी येते, ब्लूम्स इन टू अ फ्लॉवर. आणि त्या कळीपासून झाड काय होतं तर त्याला फ्लॉवर येतात, फूल येऊ लागतं. इट्स पेटल्स ओपन. आणि त्या फुलामध्ये जे पेटल्स आहेत, जे छोटे छोटे पानं असतात त्याची किंवा जे पेटल्स आतले कण असतात ते काय होतात, ओपन होतात. बट मोमेंट्स ऑफ प्लांट आर नॉट इझिली सीन. पण त्या पानाची हालचाल किंवा त्या झाडाची जी मोमेंट आहे, जी हालचाल आहे, ती आपल्याला इझिली दिसत नाही. प्लांट्स अल्सो नीड फूड म्हणजे काय तर प्लॅन्टला कशाची गरज आहे, फूडची. म्हणजे त्या झाडाला जर आपण औषध दिलं, पाणी घातलं, खत पाणी घातलं तर त्या झाडाची काय होते, वाढ होते. ऑफकोर्स प्लांट डू नॉट मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस लाईक ॲनिमल. जसं ॲनिमल एका झाडावरून दुसरीकडं जातं, तसं झाड हे एका जागेवरून दुसऱ्या जागी जात नाही. देअर रूट्स होल्ड देम डाऊन इन अ वन प्लेस. झाडाची जी मुळं असतात ती काय होतात तर एका जागेवरती राहतात. ती मुळं जमिनीमध्ये मुरलेली असतात, ती काही वरती आपल्याला दिसत नाहीत. धिस इज अ बिग डिफरन्स बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल. हाच तर मोठा फरक आहे प्राणी आणि ॲनिमल. म्हणजे काय तर प्राणी काय होतात, एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात.
प्राणी आणि झाडे ही एकाच जागेवर असतात. झाडांच्या बीपासून आपण त्याची वाढ होत असते, त्याचं रोपामध्ये रूपांतर होतं आणि त्या रोपाचं हळूहळू फूल तयार होतं आणि त्या फुलापासून आपल्याला एखादं फळ मिळत असतं. तसं ॲनिमल काय करतात, एका जागेवरून दुसऱ्या जागी जात. कॅन यू टेल, आता तुम्ही सांगा, आर द थिंग्स इन दिस पिक्चर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग? खाली काही चित्र दिली आहेत, यातले लिव्हिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स कोणते? इफ इट अ लिव्हिंग थिंग्स इज इट अ प्लॅन्ट ऑर ॲन ॲनिमल? यामध्ये प्लॅन्ट आणि ॲनिमल आहेत. मग यामधले लिव्हिंग थिंग्स कोणते? जी झाडं आहेत ती लिव्हिंग थिंग्सच आहेत, पण ती एका जागेवरून दुसरीकडे जातात का? नाही. त्यानंतर रॅबिट दाखवला आहे, ससा. मग ससा उडतो, एका जागेवरून दुसरीकडे जातो, म्हणजे तो कसा झाला? लिव्हिंग थिंग्स. एका जागेवरून दुसऱ्या जागी जातो, तो झाला लिव्हिंग थिंग. झाडे कशी झाली? एकाच जागेत. लिव्हिंग थिंग्समध्येच आहेत, पण ती कशी आहेत? एका जागेवर. त्यानंतर पुढे काही अजून एखादं उदाहरण दिले त्यांनी. रोजचं झाड दाखवलं आहे, आपला गॅस दाखवला आहे. गॅससुद्धा आपण हलवल्यानंतर तो आपला गॅस हलत असतो. पुढचं आहे द रिलेशन बिटवीन ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट. आपल्या द रिलेशन बिटवीन ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट, आपल्या पर्यावरणातील रिलेशन. वॉटर अँड एअर आर अ पार्ट ऑफ अ एन्व्हायरमेंट. पाणी आणि हवा हे आपल्या एन्व्हायरमेंट, आपल्या पर्यावरणामधला एक भाग आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड देम. प्रत्येक लिव्हिंग थिंग्सला, प्रत्येक सजीवाला पाण्याची आणि हवेची काय आहे? गरज आहे. लिव्हिंग थिंग्स अल्सो नीड फूड. आणि ह्यांना खाण्याची, अन्नाची सुद्धा काय आहे तर गरज. दे गेट देअर फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. ते काय करतात तर आपलं अन्न शोधण्यासाठी ते आपल्या पर्यावरणामध्ये फिरत असतात. व्हॉट एव्हर लिव्हिंग थिंग्स नीड टू सर्वाइव्ह दे गेट फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. whatever living things need to survive they get from their environment. ती आपली गरज ही आपल्या एन्व्हायरमेंटमधून पूर्ण करतात. बर्ड्स बाइल्ड्स नेट्स. बर्ड म्हणजे चिमण्या या घरट्यामध्ये राहतात. दे नीड कॉटन ट्विंग्स अँड थ्रेड्स. दे नीड कॉटन ट्विंग अँड थ्रेड्स. कापूस, फांद्या, नंतर त्याचे थ्रेड्स, दोरे, टू बर्ड देम. त्याच्यापासून ते काय करतात तर घरटं तयार करतात. दे गेट दीज थिंग्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. वेगवेगळे एन्व्हायरमेंटमधून त्याचा ते उपयोग करतात. ह्युमन बीइंग्स यूज सो मेनी थिंग्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. मग माणसाला ह्या एन्व्हायरमेंटमधून काय काय मिळतं? वी गेट कॉटन, वूल अँड सिल्क फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट. त्यांना लोकर, कापूस, सिल्क हे सगळं कुठून मिळतं तर एन्व्हायरमेंटमधून. वी वेव क्लॉथ फ्रॉम देम. वी वेव ते तयार करतात क्लॉथ फ्रॉम देम आपल्या एन्व्हायरमेंटमधून. मग खाली दाखवलं आहे पहिल्या चित्रामध्ये कापसाचं झाड. त्यानंतर त्यांनी शर्ट तयार केला आहे, फ्रॉक तयार केला आहे. नंतर बकरी दाखवली ज्यापासून आपल्याला ऊल मिळती, लोकर मिळती. त्यानंतर खाली पुस्तक दाखवले, टोपलं दाखवले. या सगळ्यांपासून आपण वेगवेगळ्या गोष्टी मिळवत असतो. वी मेक थिंग्स लाईक मॅट्स, बास्केट्स, पेपर फ्रॉम मटेरियल इन अवर एन्व्हायरमेंट. हे सगळे मटेरियल आपल्याला कुठून मिळतं तर एन्व्हायरमेंट. वी बिल्ड हाऊसेस युजिंग अ क्ले अँड स्टोन अँड वूड. आपण जी घरं बांधतो ती माती, दगड आणि लाकडांपासून तयार करतो. दीज मटेरियल्स टू वी गेट फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट. हे सगळं मटेरियल आपल्याला कुठून मिळतं तर एन्व्हायरमेंटमधून. द सीड्स ऑफ सम प्लांट्स आर सिक्रेटेड बाय द वाईन. जी वाऱ्यामुळे ज्या छोट्या छोट्या झाडाच्या बिया असतात त्या सिक्रेटेड म्हणजे विखुरलेल्या, आजूबाजूला पसरलेल्या असतात. ॲज अ रिझल्ट सीडलिंग्स ऑफ दीज प्लांट्स ग्रो इन अ न्यू प्लेस. म्हणजेच काय तर ह्या विखुरलेल्या ज्या बिया आहेत त्यापासून काय होतं, वेगवेगळी झाडं तयार होतात.
does plants to get help from their environment. Living things they take many things from their environment. What effects does that have on the environment? मग लिव्हिंग थिंग्स टेक मेनी म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या लिव्हिंग थिंग्स जर एन्व्हायरमेंटमधून मिळतात. व्हॉट इफेक्ट दॅट हॅव टू द एन्व्हायरमेंट, त्याचा मग आपल्या पर्यावरणावर काय परिणाम होतो. Animals like vultures and fox eat the flesh of a dead animal. Fox जे ॲनिमल्स आहेत ते काय करतात, डेड ॲनिमल मेलेले प्राणी खातात. दस दे क्लीन द एन्व्हायरमेंट व्हाईल दे सॅटिस्फाय देअर हंगर. दे क्लीन द एन्व्हायरमेंट, ते एन्व्हायरमेंट क्लीन करतात व्हाईल दे सॅटिस्फाय देअर हंगर. रिमेन्स ऑफ अ डेड ॲनिमल डिके दे मे विक्स द सॉईल. म्हणजेच काय तर ते जे डेड ॲनिमल मेलेले ॲनिमल आहेत त्यांचं जे डिके म्हणजे जे मेलेले अवयव आहेत, रिमेन ऑफ अ डेड ॲनिमल डिके दे मे विक्स द सॉईल, ते काय होतात तर मातीमध्ये मिसळतात. लिव्ज फॉल ऑफ ट्रीज, झाडाची जी गळलेली पानं असतात ज्याला आपण पानं गळती म्हणतो ते. दे टू रूट अँड गेट मिक्स्ड इन द सॉईल, आणि ते त्या जमिनीमध्ये मिसळली जातात. दीज मेक्स द सॉईल फर्टाईल, आणि त्यावेळेसच काय होतं तर सॉईल फर्टाईल होते म्हणजे सॉईल सुपीक होते. ज्यावेळी आपण एखादं शेणखत डिकम्पोजिशन टाकत असतो, त्यानंतर मेलेले जे ॲनिमल आहेत त्यांचं जे अवशेष असतं ते आहे, त्यानंतर ज्यावेळी आपल्या झाडांची पानं गळती चालू होती त्या झाडांची गळलेली पानं ही जमिनीमध्ये मुरून त्याचं काय होतं तर सॉईल फर्टाईल होते, जमीन सुपीक होऊ लागते. प्लॅन्ट्स गेट नरिशमेंट फ्रॉम अ फर्टाईल सॉईल, आणि झाडांनाही नवनवीन माती, नवीन फर्टाईल सुपीक झालेली जमीन पाहायला मिळते. दज लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन अ नॉन लिव्हिंग थिंग्स टू. दज लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन अ नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजेच काय, द नीड ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स आर फुलफिल्ड बाय थिंग्स इन देअर एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्याला लिव्हिंग थिंगची जी एन्व्हायरमेंटमधून गरज आहे, सच अ थिंग शुड नॉट बी अलाउड टू गो वेस्ट. ती गरज आपण वेस्ट वाया नाही घालवली पाहिजे. वी मस्ट टेक केअर दॅट वी डू नॉट कॉज हार्म टू द एन्व्हायरमेंट, आणि त्याचा इफेक्ट आपल्या एन्व्हायरमेंटवर नाही झाला पाहिजे. म्हणजे काय तर आपल्याला आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्यामधून जे काही उपयोगी असे लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स मिळालेत त्याचा आपण अतिशय छान असा वापर केला पाहिजे. थँक्यू.